परिवहन अधिकाऱ्यांच्या सहयोगाने वाहन चालकांचे वाचणार लाखो रुपये त्याला योगदान लाभलं आपुलकीचं। रत्नागिरी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ज्या मोठ्या गाड्या दरवर्षी स्पीड लॉक केल्या जातात त्यांच्याकडून अवास्तव पैसे उकळले जातात। यावर तक्रार होताच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक वाहनधारकांचे लाखो रुपये वाचणार आहेत आणि ही तक्रार आपुलकी संस्थेने करत त्याचा भांडाफोड केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दरवर्षी स्पीड गव्हर्नर म्हणजेच वाढत्या वेगाची मर्यादा उल्लंघन न केल्याचा दाखला जोडणे गरजेचं असतं आणि हा दाखला जोडताना त्या दाखल्याची किंमत वाहनधारकाला मोजावी लागत आहे। मात्र हा दाखला घ्यावा असं परिवहन विभागाने कोणतेही निर्देश दिलेले नसताना हेतू पुरस्कार अशा प्रकारे दाखला घेताना त्यामध्ये गैरप्रकार होत असल्याचं आपुलकी या संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यानंतर त्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करताना असे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करत त्यांचा परवाना 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आलाय। याबाबत बोलतायत पत्रकार परिषदेत आपुलकी या संस्थेचे सौरभ मलुष्टे, जान्हवी पाटील, पराग पाथरे आणि प्रणव पोळेकर। दरवर्षी पासिंग होतं गाड्यांचं, तर त्या पासिंगसाठी अनेक विविध नियम आरटीओ मार्फत असतात, म्हणजे तुमचे कागद आणावे, तुमचे आणू नये। तर ह्याच्यात एक असा विषय आहे की गाड्यांना ज्या 2017च्या पूर्वीच्या गाड्या आहेत ज्या BS4 BS3 मध्ये बसत नाही अशा गाड्यांसाठी स्पीड गव्हर्नर युनिट बसवणं सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं। का तर जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे होतात त्याचं स्पीड कंट्रोलमध्ये राहावं, म्हणजे त्याचं रिन्युअल सर्टिफिकेट आणायला सांगायचे आणि ते सर्टिफिकेट ज्यांच्याकडनं आपण जे स्पीड गव्हर्नर बसवलं त्या स्पीड गव्हर्नरची किंमत आहे 9,000 रुपये आणि त्या सर्टिफिकेटची किंमत आहे 2 ते 3,000 रुपये। म्हणजे दरवर्षी ते सर्टिफिकेट बसवायला 3,000 रुपये 2 ते 3,000 रुपये आकारले जायचे आणि हे सर्टिफिकेट ॲक्च्युली नियमात घेणं गरजेचंच नाही आहे। म्हणजे सरसकट म्हणजे एखादी गाडी पासिंगला गेली तर ते स्पीड गव्हर्नर युनिट बसवलंय तर ते युनिटचं कंपल्सरी त्याचं युनिटचं कंपल्सरी सर्टिफिकेट घेणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे ते 3,000 रुपये आकारत होते, असा हा मेन मुद्दा आहे। पण अशा प्रकारचं सर्टिफिकेट घेणं हे केंद्र शासनाने सांगितलं असं प्रत्येक गाडीवाल्याने सर्टिफिकेट घेणं गरजेचं नाही, म्हणून आपण कंपल्सरी नाही, म्हणून आपण आरटीओकडे अर्ज केला होता की बाबा असं 3,000 रुपये 2 ते 3,000 रुपये प्रत्येक गाडीवाल्याकडनं हे जे स्पीड गव्हर्नर युनिट बसवतात तर ही लोक ह्या सर्टिफिकेट घेण्यासाठी प्रवृत्त करतात आणि ह्याच्यात 2 ते 3,000 रुपये आकारतात। तर हे 3,000 रुपये आकारल्यामुळे गाडीवाल्याचं नुकसान होतं। म्हणजे जर युनिट माझं बरोबर आहे तरी पण ते सर्टिफिकेट घेऊनच जायचं आरटीओ। आपण अर्ज केल्यावर त्याच्याप्रमाणे तो GR आपण जोडला, जो सुप्रीम केंद्र शासनाचा जो GR आहे तो जोडला। त्याच्यावर आरटीओ साहेबांनी ज्यांनी हे 3,022 रुपये आकारले, माझ्याकडनं 2200 घेतले होते, तर ज्यांनी हे 2200 रुपये आकारले त्याचं लायसन्स 1 महिन्यासाठी सस्पेंड केलेलं आहे आणि प्रत्येक जो स्पीड गव्हर्नर बसवतो त्या प्रत्येकाला एक आदेश काढलेले आहे की अशा सरसकट तुम्ही सर्टिफिकेट वाटणं गरजेचं नाही आणि तशा प्रकारचे आदेश पास झालेले आहेत। आणि ह्याच्यापुढे तुमची पासिंगला गेली त्यांनी स्पीड गव्हर्नर जर त्याचा फॉल्टी असेल आणि आरटीओने जर लेखीमध्ये दिलं की बाबा हे तुमचं स्पीड गव्हर्नर प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्यात टॅम्परिंग आहे तरच ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे। त्याच्याबद्दल काय होतं, गाडी गेली ते 3,000 रुपये 2 ते 3,000 रुपये भरायचे आणि सर्टिफिकेट यायचं आणि मगच पासिंग होतं। आपलेही काही पत्रकार बांधव आपल्या बहिणी आहेत त्यांच्याही गाड्या होत्या, त्यांनाही सांगितलं होतं तुमची गाडी पासिंग करायची असेल तर हे सर्टिफिकेट घेऊन या आणि मगच गाडी पासिंग केली जाईल। त्याच्यासाठी मेन म्हणजे आपण ही प्रेस हे सर्टिफिकेट कोण देतं, जे स्पीड गव्हर्नर युनिट बसवतात रत्नागिरीत 5 ते 6 जण आहेत, त्याचा कागदपत्र आम्ही सगळे देतो, त्यांच्यावरची कारवाई केली आहे, पत्र जे आरटीओ त्यांचं लायसन्स 1 महिन्यासाठी सस्पेंड केलेलं आहे, जे अशा प्रकारचे स्पीड गव्हर्नरचे बेकायदेशीरपणे देत होते। असेही फोन यायचे की आता मी समजा जानेवारी स्पीड गव्हर्नर बसवलाय तर पुढच्या जानेवारी माझं 1 वर्ष होतं, तर पण त्यांची लायसन्स 18 पासून सुरू होतं, 17च्या एंडिंग नंतर 18 ते आता हे 19 पर्यंत। आता त्यांनी काल सस्पेंड केलेलं आहे। किती जणांना केलं? एक ज्यांच्या आपण केली होती आणि सगळ्यांना कॉमनमध्ये पत्र काढलं ते तुमचं 1 वर्ष होतं ना, ते तुम्हाला बसवणं गरजेचं आहे। जर तुमचं जानेवारीचं फेब्रुवारी झालं तर 3,000 तर 3,500 होतील, 2500 3,000 म्हणजे जसं आपण LIC पॉलिसी रिन्युअलचे किंवा एखाद्या वर्षाचं जर रिन्युअलचे की हे जे आता स्पीड गव्हर्नर यासाठी न्यायालयाचा आदेश म्हणजे आरटीओ आणि आरटीओने मध्ये एजन्सी कोण ज्या कंपन्या आहेत। आपुलकी या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेली 2 वर्ष होणारी स्पीड गव्हर्नरची प्रमाणपत्रे थांबण्यास मदत होणार असून यावर होणारे लाखो रुपयेही वाचणार आहेत।